भुकेलेल्या सिंहाच्या समोर माणसाला टाकलं आणि माणसाला न खाता उलट सिंह त्याच्यावर प्रेम करायला लागला. असं कधी झालंय का? हो, अशी कथा ऐकिवात आहे. प्राचीन काळी ग्रीस देशामध्ये एक इसाप नावाचा गुलाम होता आणि परिस्थितीने किंवा ह्याच्यामुळे तो गुलाम होता अनेक वर्ष. त्याचा मालक खूप दुष्ट होता आणि तो खूप त्रास द्यायचा. त्या त्रासाला कंटाळून एकदा तो जंगलात पळून गेला होता आणि त्या जंगलामध्ये आत 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 गेल्यावरती त्याला एका सिंहाची गर्जना ऐकायला लागली. सिंह खूप जोराजोराने ओरडत होता. त्याला भीती वाटली की सिंह भुकेलेला दिसतोय आणि आपण समोर गेलो तर तो खाणार आपल्याला. त्याला वाटलं तसंही काय आपल्या आयुष्याला अर्थ नाहीये. थोडंसं धाडस करून त्यांनी डोकावून पाहिलं तर सिंह खूप जखमी अवस्थेत होता. त्याच्या पायामध्ये काटा रुतलेला होता आणि खूप मोठी जखम त्याला झाली होती आणि त्या जखमीमुळे तो सिंह विवळत होता. थोडंसं धाडस करून इसाप तिथे पोहोचला आणि त्यांनी सिंहाच्या पायातला काटा काढला. सिंहाला खूप बरं वाटलं. त्याची जखम त्यांनी धुतली, पुसली, त्याला काही झाडपाला लावला असेल. हळूहळू तो सिंह बरा झाला आणि इसापवरती तो प्रेम करायला लागला. इसापचे हात तो चाटू लागला प्रेमाने. पण काही दिवसांनी लोकांनी, त्याच्या मालकाच्या लोकांनी, म्हणजे जे कोण त्याचे मालक होते त्यांनी पकडून नेला परत इसापला आणि शिक्षा म्हणून त्याला, म्हणजे पळून गेल्याची शिक्षा म्हणून त्याला पुन्हा एका सिंहाच्या तोंडी द्यायचं त्यांनी ठरवलं. जेव्हा त्या सिंहाच्या समोर त्याला टाकलं गेलं तेव्हा सिंहाने इसापला ओळखलं आणि उलट तो त्याला चाटायला लागला, प्रेम करायला लागला. कृतज्ञ होता, आपली कृतज्ञता त्याने व्यक्त केली. पण अशा रीतीने सिंहाने त्याला खाल्लंच नाही. सिंहाने त्याला ओळखलं. सिंह त्याच्यावरती प्रेम करायला लागला, त्याचे हात चाटायला लागला. मग त्याला पुन्हा जंगलात सोडून दिलं गेलं. त्यांनी जंगलातल्या प्राण्यांना पुढे जाऊन, तो अतिशय बुद्धिमान होता इसाप. त्यांनी माणसातलेच काही निरीक्षण केलेल्या गोष्टी होत्या. माणसांचे स्वभाव, त्यांचं वागणं, त्यातनं मिळालेली शिकवण, असं त्याचं अनेक प्रकारचं निरीक्षण होतं. त्यामुळे पुढे जाऊन त्यांनी जंगलातल्या प्राण्यांना प्रतिकात्मक रूप देऊन प्राण्यांच्या मार्फत काही मॉरल स्टोरीज किंवा काही बोधकथा सांगितल्या गेल्या आहेत आणि त्याच पुढे तरी कुठे लिहून ठेवलेल्या आढळत नाहीयेत. पण याच कथा पुढे, दंतकथा, म्हणजे एकाने सांगितलेली गोष्ट दुसऱ्याला, पिढ्यानपिढ्या आपण त्या गोष्टी ऐकत आलोय. इसापच्या अशा अनेक गोष्टी आहेत. त्या खूप आनंद देतात, मॉरल शिकवतात, काही बोध देतात, शिकवण शिकवून जातात. तर याच कथा पुढे इसाप नीती म्हणून प्रसिद्ध झाल्यात.